आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं। नाना पटोलेंचा भाजपावर निशाणा। छगन भुजबळ नाराज, या सर्व निरर्थक चर्चा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ते नाराज आहेत असं दिसत नाही। भुजबळांच्या नाराजीवर आमदार राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया। माननीय भुजबळ साहेब नाराज आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला त्या ठिकाणी कदापि वाटलं नाही। आणि माननीय भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यातील निवडणुका सुद्धा आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या आहेत। त्यामुळं ही मला वाटतं ही निरर्थक चर्चा आहे की माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी नाराज आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरेंनी घेतली जरांगे यांची भेट। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जात दोघांकडूनही जरांगे यांची विचारपूस। इंदापूर विधानसभेसाठी फडणवीसांचा शब्द मानू, हर्षवर्धन पाटलांचं विधान। तर फडणवीस आणि अजितदादा जे सांगतील तो निर्णय मान्य, दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची सर्व चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलंय। गायीने दूध देणं बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं, अजित पवारांबाबत भाजपचं धोरण तसंच असावं। शिखर बँक प्रकरणावरून अनिल देशमुख यांचा भाजपवर निशाणा। लोकसभेनंतर सांगली विधानसभेतही महाविकास आघाडी जागा वाटपाचा गुंता होण्याची शक्यता। काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून दावेदारी सुरू। तर कुणी काही बोलो, काँग्रेस सांगलीमध्ये 4 ते 5 जागांवर लढेल, विश्वजित कदम यांचं विधान। जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित होतो, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी असा जयंत पाटलांचाच आग्रह होता, अनिल देशमुख यांचा मोठा दावा। सांगलीच्या निवडणुकीमध्ये मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। वक्फ बोर्डाला निधी देऊन मुख्यमंत्री शिंदेंनी चूक केली, वक्फ बोर्डाला निधी दिल्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या, मनसे नेते प्रकाश महाजन यांची महायुती सरकारवर टीका। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ पुण्यामध्ये, मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत। जळगावमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं जंगी स्वागत। भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल ताशांच्या गजरामध्ये खडसेंचं स्वागत। केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगावच्या दौऱ्यावर। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील शिवसेना शाखेबाहेर उदय सामंत, किरण सामंत यांचे फोटो असलेले बॅनर झळकले। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, बॅनरवरच्या आशयानं चर्चांना उधाण। सांगलीमध्ये भाजप मंत्र्यांच्या संपर्कात कार्यालयातील संशयित आरोपीचा व्हिडिओ व्हायरल। मिरज खून प्रकरणामधील संशयित आरोपीचा सुरेश खाडेंच्या कार्यालयामधील व्हिडिओ व्हायरल।